बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर. सोलापूर शहरात जड वाहतुकीचा प्रश्न अजूनही गंभीरच आहे. वाहतुकीमुळे अनेकांचा जीव गमावा लागला आहे. दरम्यान बुधवारी बोरामणी नाका येथील एका ट्रकच्या खाली येऊन महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात सदर महिलेचा जागीच मृत्यू झाला असून ट्रकच्या खाली आल्याने सदर महिला ही चेंदामेंदा झाली होती. अंबुबाई शंकर बिचल, वय वर्ष 53, राहणार घोंगडे वस्ती, भवानीपेठ असे या अपघातात मयत झालेल्या महिलाचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अधिक अशी की सदर महिला ही आपल्या सासऱ्यासोबत दुचाकी TVS MH 13DD 6528 गाडीवरून राहत्या घरी घोंगडे वस्ती येथून नवीन घरकुल येथे जात होती. बोरामणी नाका पेट्रोल पंपासमोर येताच ट्रक क्रमांक MH 13AX 3568 या गाडीने धडक दिल्याने गाडीवरील महिला ही ट्रकच्या खाली आली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. आमच्या भागातील रहिवासी अंबुबाई बिचल यांचं आज अपघाती निधन झालेलं आहे. ज्या पद्धतीनं सोलापूर शहरामध्ये जड वाहतुकाला दिवसा बंदी असताना सुद्धा त्या ठिकाणी आपल्या घरकुलला जाताना घोंगडे वस्तीतील आमच्या रहिवासी आहेत. घोंगडे वस्तीतून घरकुलला जात असताना त्या ठिकाणी मार्केट यार्डच्या कोपऱ्याला त्या ठिकाणी अपघाती निधन झालंय. त्या ठिकाणी त्यांच्यासोबत जात असताना त्या टू व्हीलरवर त्यांचे काका होते. पाठीमागून येऊन धडक मारलेला त्या ठिकाणी CCTVचे फुटेज पण आहेत. त्या वयाच्या 55 वर्षीय एक मोठा अपघात या ठिकाणी झाला. अनेक लोकांच्या या जड वाहतुकीमुळे झालेल्या आहे. मला पोलीस प्रशासनाला आणि ट्रॅफिकच्या लोकांना सांगायचं आहे की अशा पद्धतीनं कुठेतरी चिरीमिरी घेऊन आर्थिक व्यवहार करून या जड वाहतूक या सोलापूर शहरामध्ये सोडल्या कारणानं या ठिकाणी दुर्दैवी अंत या आमच्या रहिवासी अंबुबाई बिचल यांचं झालेलं आहे. या गोष्टीचा मी निषेध करतो आणि अशा पद्धतीनं होत असताना यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे असं मी आमच्या भागातील रहिवासी असल्या कारणाने त्यांचं मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मागणी करतो आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे असं या मताचा मी आहे. माझं एकच मागणं आहे की शहरामध्ये जड वाहतूक पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे. कारण आतापर्यंत कितीतरी लोकांचा नाहक बळी गेलेला आहे. आज त्याच बळीचा एक म्हणजे ज्वलंत उदाहरण आज माझी वहिनी सुद्धा, ज्यांनी वयाचं 55 वर्ष सुद्धा केवळ त्या जड वाहतुकीच्या म्हणजे शहरात आपण प्रवेश दिल्यामुळं तो नाहक बळी त्यांचं गेलेला आहे. त्यांचं किती वर्षाचे होते त्यांचं वय? 56 वर्ष त्यांचं. नाव काय? अंबुबाई शंकर बिचल. म्हणजे ऍक्सिडेंट कुठं घडला? बोरामणी नाका. कुठं जात होते त्यांनी? घरकुला चालले होते त्यांनी. हा, काय टू व्हीलर? टू व्हीलर होते. कोण होते टू व्हीलर? त्यांच्यासोबत त्याचे चुलते काका म्हणते शंकर चिकनी म्हणून त्यांनी आणि आमची वहिनी अंबुबाई शंकर. तो आपलं हे एक्सेल होता तो. पुढून काय तर ऐकलो मी, प्रत्यक्ष तर मी म्हणतो पुढून धडक दिले. तो शंकर चिकनी या बाजूला पडला आणि नेमका माझी वहिनी ट्रकच्या खाली काय तर येऊन त्यांचं म्हणजे त्यांचा देहाचा आवाज इतका छिन्न विच्छिन्न झालाय की बघायला सुद्धा म्हणजे मन म्हणजे एकदम सुन्न झालंय बघा. घोंगडे वस्ती. तुमचं नाव? प्रकाश पोगुल. प्रकाश पोगुल. मयत व्यक्तीच्या मामाचा मुलगा आहे. माझं नाव विक्रांत अंकम. कशी घडली घटना, काय माहिती आहे? हो, मराठीत म्हणून. हा, मराठी सांग. सकाळी त्यांनी त्यांच्या जावेकडे जात होते जुनागड कोल्हा. सकाळी 12-12:30 दरम्यान गाडीवर जात होते टू व्हीलरवर. कोण कोण होते टू व्हीलरवर? त्यांचे नातेवाईक होते. त्यांचा भाऊ, चुलत भाऊ आणि त्यांनी होते. अनेक नातू होता. तेच गाडी होती. कुठून कुठून जात होते? ते दयानंद कॉलेज मार्गे, बोरामणी नाके मार्गे असं घरकुला जात होते त्यांनी. तर ते बोरामणी नाक्याच्या समोर जे पेट्रोल पंप आहे, बोरामणी नाक्याच्या तिथे पेट्रोल पंप आहे, बरोबर एक्झॅक्टली त्याच्या समोरच त्यांचं ऍक्सिडेंट झालं. ट्रक होती. पाठीमागून टक्कर दिली का समोर? हा, ते पाठीमागूनच दिलेले. ते आता ते पोलिसांनी जे सांगतात त्याच्यावरती निष्पन्न होणार ते. काय नाव कोणाचं? त्यांचं अंबुबाई शंकर बिचल. काय वय? वय 56 आहे. कुठं जात होते? ते घोंगडे असते भवानीकडे, इंदिरा वसाहत. म्हणजे त्यांची मुलीकडे जात होते का? हा, त्यांच्या मुलीकडे जुन्या घरी? जुन्या घरकुला जात. टू व्हीलरवर होते? टू व्हीलरवर होते. टू व्हीलरवर कोण कोण होते ते? त्यांचे भाऊ त्यांचे नातू. हा, ते असं बातमी आली. आता जड वाहतूक बंद व्हायला पाहिजे. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव?
सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय. आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा. आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचं अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.